नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोबाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स। नेहमीप्रमाणे ज्या मुलांची 10वीची रिझल्ट खूप चांगली आली आहे त्यांना अभिनंदन, आणि ज्यांना थोडंसं कमी जास्त झालेलं आहे त्यांनी जरा मेहनत वाढवायची आहे। कोणीही निराश व्हायचं नाही आहे आणि पुढची वाटचालीसाठी शुभेच्छा। सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीला आता परत एकदा नवीन सुरुवात होणार आहे। नवीन महिना चालू होत आहे आणि सुरुवातीलाच तुम्हाला असं दाखवत आहे की काही तडजोडीनंतर काही मोठे काम मार्गी लागणार आहे। काही मुलांना ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे कॉलेजच्या ॲडमिशनसाठी, जिथं पाहिजे तिथं मिळणार नाही आहे। काही थोडं पर्सेंटेजमुळे त्रास होण्याची शक्यता आहे। नाराज होऊ नका, शिक्षण आहे, व्यवस्थित घेतलं तर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं त्याला पुढे नेता। या आठवड्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। पहिली तर पैसे कुणाला व्याजावरती द्यायचे नाही आहे, किंवा पैसे जर आले तर कुणाला सांगायचे नाही आहे, कारण तुमच्याकडे काही असे व्यक्ती येतील की जे तुमचे पैसे काढण्याचा प्रयत्न करतील आणि मोहभावामध्ये तुम्ही ते पैसे देऊन टाकणार। या आठवड्यामध्ये लिखापडी केल्याशिवाय एकही व्यवहार करू नका, कारण फसवणूक होताना दिसत आहे। तुम्हाला मेसेज बघूया। हॅपीनेस अट्रॅक्ट करायसाठी सिक्रेट्स मेसेज आलेला आहे तुम्हाला, की हॅपीनेस मेसेज तुम्हाला असं म्हणतं की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे काही फिलिंग आहे ते शेअर करायला शिका। तुमचे फिलिंग शेअर करायची पद्धती अपनावा। डान्स आहे, स्माइलिंग आहे, गिफ्ट देणं आहे, ह्याच्यामधनं तुम्ही हॅपीनेस शेअर करू शकता। या आठवड्यामध्ये मेष राशीला चांगला आलेला आहे। वृषभ राशी। वृषभ राशीला डेथ कार्ड आहे, ट्रॅव्हल कार्ड आहे आणि मनी इम्प्रूव्हमेंट कार्ड आहे, इन्व्हेस्टमेंट कार्ड आहे। म्हणजे आठवड्यामध्ये प्रवास होऊ शकतात, प्रवासामधनं फायदा होईल, एखादी व्यक्ती विशेषकडे तुमचे येणं होईल आणि तिथून काही इन्व्हेस्टमेंटचे रस्ते उघडणार आहे। काही लोकांची इन्व्हेस्टमेंट आता व्यवस्थित झालेली आहे, 2 पैशाचे 4 पैसे होताना दिसणार आहे। आणि या आठवड्यामध्ये बऱ्या मोठ्या उलाढालीला समोर जायचं आहे। जे अपेक्षा होती त्याच्या विपरीत घटना घडणार आहे, त्यामुळे मानसिक स्थिरता ठेवा। दॅट कार्ड असंच म्हणते की जे चालत ते चांगल्यासाठी, नवीन सुरुवातीला सुरुवात करा। या आठवड्यामध्ये पैशाची उलाढाल करताना थोडंसं लिखापडी तुम्हाला पण असू दे, कारण थोडंसं नेगेटिव्ह लोक तुमच्या समोर येऊ शकतात। सही सिक्का केल्याशिवाय कुठेही काम करू नका। एंजल मेसेज बघूया। सिक्रेट कार्ड्स। जस्ट फोकस ऑन युअर प्रॉस्पेरिटी अँड काइंडनेस। तुम्हाला देवानी जे दिलंय त्याच्यावरती भर ठेवा, आणि तुम्हाला तुमच्या स्वभावामध्ये जर आर्ग्युमेंट असेल, अँगर असेल, किंवा तुम्ही हायपर होत असाल तर काइंडनेस तुमच्यामुळे आणि हॅपीनेस तुमच्यामुळे यायला पाहिजे। म्हणजे लोकांना भेटताना आणि त्यांची डिटेल्स स्टडी केल्याशिवाय तुम्ही त्यांच्यामध्ये कुठलंही फिलिंग शेअर करू नका। मग हे मुला मुलींना लागू होते की ज्यांनी अचानकच प्रेमात पडतात, किंवा काही लोकांना ओळखत नाही आणि आय लव्ह यू सुरुवात होऊन टाकतात, त्यांच्यासाठी आहे जजमेंट घ्या। जजमेंट घेतल्याशिवाय कुठलंही शेअर फिलिंग करू नका। मिथुन राशी। मिथुन राशीला थोडंसं तब्येत नादुरुस्त दिसत आहे। असं दाखवते की एखादी छोटीशी सर्जरी, एखादा छोटंसं इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉस किंवा जजमेंट चुकण्याचा लॉस दाखवत आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचा घोडा पडता करायचा आहे। हे कुबेरचा खजाना आहे आणि इथं असं दाखवते की तुम्हाला पैशाची कमतरता वाटत आहे। रेस्ट अँड रिलॅक्सेशन कार्ड आहे। जास्त विचार करू नका, वेळ चांगली यायला लागलेली आहे, आठवडा आहे निघून जाईल।
आणि आठवड्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर थोडं थांबा, विचार करा, स्टडी करा, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट करा. काही लोकांची जोडप्यांची मनस्थिती खराब होणार आहे आणि हे मनस्थिती स्वभावामुळे खराब होणार आहे, तर ॲडजस्टमेंट करायला शिकायला पाहिजे. तुटताना रिलेशन दिसतंय, त्यामुळं ज्यांना तोडायचे आहे त्यांना सूट आहे, ज्यांना तोडायचं नाही त्यांना कॉम्प्रोमाइज करायची वेळ आहे. एंजल मेसेज बघूया. तुम्ही तुमच्या कामामध्ये अतिशय हुशार आहे, प्रामाणिक आहे आणि तुम्हाला लोक व्यवस्थित वागत नाही ह्याचा राग येतो. आता ते आपल्या हातात नाही की कोण कसं वागेल, त्याच्यावरती तुम्ही कुणालाही कंट्रोल करू शकत नाही. तुमचं विजडम जे आहे, तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी परफेक्ट पार्टनरची गरज आहे. कार्ड म्हणतात की तुम्हाला परफेक्ट पार्टनरची गरज आहे पुढची चाल चालायला, तर तुम्हाला या आठवड्यामध्ये पार्टनरची शोध संपेल. कर्क राशी. कर्क राशीला लवर्स कार्ड आलेला आहे, विथ बंधन कार्ड आहे. म्हणजे समजू शकता की लवर्स कार्डचं येणं चांगलं असतं, पण बंधन कार्ड हे असं म्हणतं की अति प्रेम झालं असेल किंवा अति वर्ष तुम्ही एकत्र असाल आणि आता पटत नाही, तर एकामेकाच्या बंधनातनं मुक्त व्हायचं आहे. मग हे न्यूली मॅरिड असू शकतात, कपल असू शकतात, जस्ट प्रेमात पडलेले पंछी पण असू शकतात. त्यामुळं कर्क राशीच्या लोकांनी फिलिंगवरती कंट्रोल करायचं आहे. या आठवड्यामध्ये काही मोठ्या दुर्घटना म्हणू शकतो आणि शुभ घटना म्हणू शकतो असा तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळेल. त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका. जे काय चाललंय, जसं चाललंय त्याला नुसतं सपोर्टिव्ह राहा, तर आठवडा चांगला जाईल. कार्ड पण हेच म्हणत आहे, चेंज युअर माइंड अँड चेंज युअर लाईफ. जी वेळ आहे, जशी वेळ आहे, जशातनं तुम्ही परिस्थितीमधनं बाहेर पडत आहे ती वेळ चांगली आहे. तुम्ही चेंज करू शकता आणि पॉझिटिव्ह थिंकिंग इज युअर गोल्डन की. तुमच्या हातामध्येच आहे की पॉझिटिव्ह थिंक करायचं आणि सोन्याची खजिन्याची चावी तुमच्या हातात मिळणार आहे. सिंह राशी. सिंह राशीला नुकसान झालेल्याचं कार्ड आहे. 4 कार्ड निगेटिव्ह आहे. म्हणजे कुठं ओव्हर कॉन्फिडन्स होता किंवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काही शब्द दिलेले, शब्द पाळता आले नाही, ग्रहण लागल्याची सूचना आहे. म्हणजे असं पण वाटू शकते की जे काय आपण आलेख तयार केलेला त्याच्या विरुद्ध निकाल आहे किंवा निर्णय आलेला आहे. म्हणजे जॉबसाठी तुम्ही जिथं ट्राय करत होता तिथं मिळणार नाही, जिथे इंटरव्ह्यू दिलाय तिथं अपेक्षित लेटर आलेला नाही आहे, जिथं तुम्हाला जायचं नाही तिथं ऑफर यायला लागलेली आहे. म्हणजे या आठवड्यामध्ये सायकल थोडीशी रिव्हर्स आहे. शांत राहा, वेळ आहे, निघून जाईल. बी अवेअर ऑफ युअर पॉवर. तुम्हालाच तुमच्या पॉवर काय आहे हे माहीत नाही आहे. जरी कार्ड निगेटिव्ह असेल आणि तुम्ही आतनं पॉझिटिव्ह असाल तर तुम्हाला जास्त थिंक करायची गरज नाही. डिरेक्शन तुम्ही चांगल्या लाईनअप करा आणि त्या डिरेक्शनवरती तुम्ही पॉवरफुल प्ले करा. म्हणजे तुम्हाला जसं मिळेल तसं डिरेक्शन व्यवस्थित करून तिथं पॉवरफुल प्ले करा, म्हणजे तिथं चांगली चाहूल करा. सिंह राशीला थोडासा नाराजगी आहे, परंतु रस्ता उघडलेला आहे. कन्या राशी. कन्या राशीला आपला डिमांड रिस्पेक्ट वाढवायचा आहे, वाढत नाही आहे आणि काही लोकांकडनं थोडंसं संतापजनक वर्तणूक तुम्हाला दिली जात आहे. काही लोक अतिशय डॉमिनेटिंग याचे तुमच्या अवतीभोवती आहे आणि काही लोक तलवारीच्या धारेवरती तुमच्याकडून काही ना काही मार्गदर्शन घेत आहे. पॉझिटिव्ह पण असेल, निगेटिव्ह पण असेल. तुम्हाला तुमचा फायदा कुठे आहे त्याच्यावरती डिस्कशन आहे.
या आठवड्यामध्ये कुणासाठीही वाहून जायचं नाही आहे. एंडिंग ऑफ द रिलेशन आणि सिच्युएशन होणार आहे. पूर्व सूचना आहे की ज्याच्यासाठी तुम्ही खूप पळता, काम करता, ज्याच्यावरती अति विश्वास करता, त्याच्याच कडनं पाठीत वार होणार आहे. हे डेस्टिनी आहे. आठवडा आहे, निघून जाईल. थोडीशी मानसिक तयारी असं ठेवा की जे मिळेल ते माझं आहे आणि जे नव्हतं ते माझं कधीच नव्हतं. एंजल मेसेज बघूया. चेंज युअर होल लाईफ विथ ग्रॅटिट्यूड. तुम्हाला ग्रॅटिट्यूड करण्याची गरज आहे. ज्या ज्या वेळी लोकांनी तुम्हाला मदत केली आहे, उपकार केला आहे, ज्या ज्या वेळी तुमच्या कामाला लोक कामाला आलेली आहे, त्या लोकांचा आभार मानायला विसरू नका. आणि ही सतत क्रिया तुमच्या कामामध्ये ठेवल्यामुळं रिलेशनशिप, जॉब आणि मनीसाठी ही ग्रॅटिट्यूड क्रिया तुम्हाला खूप चांगली काम करणार आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये, भावनात्मक मनामध्ये लोकांना आदर द्यायची सुरुवात करा. तुला राशी. तुला राशीला पार्टनरशिप तुटताना दिसत आहे. जर तुम्ही कुणाबरोबर पार्टनरशिप केली असेल तर ती पार्टनरशिप तोडायची वेळ आलेली आहे. काही ना काही विरोधी तत्व असे तुम्हाला दाखवत आहे की त्या लोकांनी तुमचा फायदा निव्वळ पैशासाठी घेतलेला आहे. बघा, काही लोकांना असे अनुभव येतात, दिवसभरामध्ये येतात, कामामध्ये येतात, वर्क प्लेसला येतात की आपला फायदा लोक घेऊन जातात आणि आपल्या वेळेला कोणी थांबत नाही. प्रत्येकाला हे अनुभव आहे. तसंच तुला राशीला या आठवड्यामध्ये मन खच्चीकरण होणार, थोडंसं नाराजगी येणार. परंतु एक कार्ड खूप पॉझिटिव्ह आहे, ते सर्वाचं बाप आहे. एम्परर कार्ड म्हणजे कितीही विकट परिस्थिती आली, तुम्ही हरत नाही, डगमत नाही आणि स्थिरता सोडत नाही. स्टॅबिलायझेशन इन्फ्लुएन्स कमिंग इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यामध्ये स्थिरतेकडे कल आहे. चेंज युअर थॉट्स अँड चेंज युअर फ्युचर. तुम्हीच तुमच्या विचारानं तुमचं फ्युचर बदलू शकता. स्लीप सायकल तुमची जर बिघडलेली असेल तर ते नेगेटिव्ह एनर्जी क्रिएट करत आहे आणि त्याला तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटीला रिपेअर करायची आहे. म्हणजे वेळेवर खाणं आणि वेळेवर झोपणं हे जे नियम आहेत त्याला तुम्ही फर्स्ट फॉलो करा आणि कंप्लेन करायचं बंद करा. कोणी काय केलं त्याच्याविषयी चर्चा नको, कंप्लेन नको. तर या आठवड्यामध्ये तुम्हाला सुखद अनुभव मिळतील. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला आपण कार्डमध्ये वाहन सुख मिळताना दिसत आहे आणि आपल्या घरात एखाद्या लेडीज करणं काही ना काही त्रास होता ते आता सूमध्ये परिवर्तन होत आहे. म्हणजे सुखात परिवर्तन होत आहे. थोडक्यात असं म्हणता येते की ज्यांच्यावरती तुम्हाला अतिशय त्रास होता, जे लोक तुम्हाला ऑफिस वर्कप्लेसला त्रास देत होते, काही लोकांना बांधकाम क्षेत्रात कामगाराकडनं त्रास होता, सगळ्यांना थोडीशी रिलॅक्सेशन मिळत आहे. पैशाची जोडणी, पगार वाढ, इमोशनलमध्ये तुमचा वाढ आणि लोकांबरोबर मैत्रीचा आठवडा आहे. या आठवड्यामध्ये तसं जर तुम्ही वागला तर तुम्हाला 100% आठवडा चांगला जाणार आहे. एक मोठी इन्व्हेस्टमेंट होताना दिसत आहे. बघा कशामध्ये करताय. काउंट युअर ब्लेसिंग्स म्हणजे तुम्हाला कुणी कुणी ब्लेस केलं हे काउंट करायची वेळ आहे. तुम्ही जर लोकांना मदतरूप झाला असेल, ओळखीचा असेल किंवा ओळखीचा नसेल तर त्यांना कधीही मदतरूप झाला असेल तर त्यांचे ब्लेसिंग्स तुम्हाला यायला लागलेले आहेत. म्हणजे कार्ड्स असे म्हणतात की तुमची डेली हॅबिट अशी असू दे की जेव्हा तुम्ही कुणाला भेटाल, काही त्यांच्याकडनं एनर्जी एक्सचेंज कराल, विचाराची असेल, गुणाची असेल, कामाची असेल किंवा पैशाची असेल, तर त्याला तुम्ही ब्लेसिंग्स द्या. समोरची व्यक्तीला जेव्हा तुम्ही ब्लेसिंग देणार तुम्हाला पण रिसिव्हिंग होणार आहे आणि तुमच्या लाईफमध्ये मोठा चेंज येत आहे. धनुराशी.
धनुराशीला खूप दिवसानंतर धनुराशीचं कार्ड आलंय, प्लस क्रिएटिव्ह कार्ड आहे. असं दाखवते की तुमचे सुप्त स्वप्नांना वाव लागणार आहे. ज्यांना अपेक्षा होती की आमचा विजय होणार आहे, तर त्यांचा विजय निश्चित झालेला आहे आणि त्यांच्या घरामध्ये पार्टी होताना दिसत आहे. काही लोकांना दुःखद घटनेला समोर जायचं आहे. एखादी जवळची व्यक्ती किंवा जवळचे नातेवाईक किंवा जवळच्या रिलेशनशिपमध्ये काही ब्रेकअप किंवा विच्छेद होताना दिसत आहे. आणि जर आजारी व्यक्ती असेल तर त्याला थोडंसं स्थलांतर दाखवत आहे, म्हणजे जग सोडायची पण प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये मन शांत ठेवा. जे जसं घडतंय त्याला नॉर्मल आणि बॅलन्समध्ये घ्या. अति हरकून पण जायचं नाही आणि अति दुःखात पण जायचं नाही. दुःखद घटनेला समोर अचानक झालेल्या घटनेमुळे पण होऊ शकतो, जे आपल्या हातात नाही आहे. मकर राशी. मकर राशीला वाहन बदलीचे स्वप्न यायला लागलेलं आहे आणि काही स्वतःच्या चुकामुळे बॉडीवरती काही निगेटिव्ह इन्फ्लुएन्स आलेला आहे. इथे असं दाखवते की ब्रोकन आर्ट आहे. अति ताण आणि तणाव जर तुम्ही घेतला असेल एखाद्या गोष्टीचा आणि मनीचा, तर ते तुम्ही टेन्शनमध्ये स्वतःला आजारी पाडत आहे. गरज नाही आहे. 2 वेळचं जेवण मिळते, राहायला छत्र आहे, खर्चायला पैसे आहे. एवढं स्ट्रेस घेऊ नका. उद्याचं काय होणार ह्याचा आज विचार करू नका. आज चांगली करा. तर इथं कार्ड असे म्हणतात की चुकीच्या लोकांच्या बरोबर चुकीचे डिस्कशन पण या आठवड्यात होऊ शकतात. मग ते आपल्याला अजिबात करायचे नाही. फ्युचर प्लॅन कुणाला सांगायचे नाही आणि फ्युचर इन्व्हेस्टमेंट काय करणार आहे कुणालाही सांगू नका. एंजल मेसेज बघूया. हॅपीनेस अट्रॅक्ट्स हॅपीनेस. बरोबरच आहे. तुम्ही जेव्हा सिंपल फॉर्म्युला आहे, हसत राहणार, हसतमुख राहणार, एनर्जी पॉझिटिव्ह येणार आणि तुम्हाला हॅपीनेस देणार. तुमच्याकडनं पण हॅपीनेस जायला लागलेला आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनमधला नियम जर तुम्ही फॉलो केला तर जे पाहिजे ते तुम्ही खूप जल्दी आणि लवकर मिळवू शकता. तर तुम्हाला तुमच्या विचारांना पॉझिटिव्ह केलं तर पॉझिटिव्ह रिझल्ट्स नक्की मिळणार आहेत. आणि हॅपीनेस तुमच्या आयुष्यात कमी असेल तर हॅपीनेस वाटायला शिका. कुंभ राशी. कुंभ राशीला हँगमॅन, लवर्स कार्ड आणि मॅरेज कार्ड आहे. असं दाखवतंय चटमंगनी पटसादी होणार आहे आणि आपल्या घरात काही लोकांना अभ्यासामध्ये, परीक्षेमध्ये, मोठ्या कामामध्ये, राजकारणामध्ये मोठा यश येताना दिसत आहे. आणि ते यशासाठी घरामध्ये खूप लोकांची वर्दळ होणार आहे. आणि ज्या लोकांना रिश्ते येत नव्हते त्यांना मोठ्या घराण्यातनं रिश्ते येऊन लग्न होताना दिसत आहे. बरं, ज्यांना बेबी प्लॅनिंग करायचं आहे त्यांच्यासाठी पण वेळ चांगली आलेली आहे. 2 ते 3 महिन्यामध्ये बेबी प्लॅनिंग केलं तर पुढच्या वर्षी घरामध्ये बाळ होताना दिसत आहे. मीन राशी. तुम्हाला एंजल मेसेज बघूया. तुमच्या स्वप्नाला पंख लागेल इतकी ताकद आहे तुमच्यामध्ये आणि तुमचं बोलणं कधी कधी अचानक खरं पडते. तर तुम्ही चांगलं बोला, चांगलं कर्म करा आणि ग्रॅटिट्यूडमध्ये हमेशा राहा. म्हणजे ग्रॅटिट्यूड तुमच्यामध्ये भरभरून असायला पाहिजे. कोणी बदला दिला नाही, कोणी माझं चांगलं केलं नाही, आता याच्याबरोबर मी आयुष्यात काम करणार नाही, ह्याला मदत करणार नाही, असले विचार तुमच्या मनामध्ये यायला नाही पाहिजे. हे सिक्रेट मेसेजेस कार्ड आहे. ते तुम्हाला असे मेसेज देतात की तुमच्यामध्ये कृतज्ञता खूप चांगली यायला पाहिजे. हे होतं 12 राशीचं भविष्य. आता आपण बघूया या आठवड्यामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी वर्ष कसं जाईल, आठवडा कसा जाईल आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. पहिलीच गोष्ट अशी आलेली आहे, एंडिंग ऑफ द रिलेशन आणि सिच्युएशन. म्हणजे या आठवड्यामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे त्या लोकांनी निगेटिव्ह लोकांना बाजूला करायचं आहे. निगेटिव्ह संबंध विच्छेदनाला जातील. प्लेस, कामाची जागा आणि निगेटिव्ह लोकांकडनं येणारी निगेटिव्ह एनर्जी या आठवड्यामध्ये ब्लॉकेजेस दूर करणार आहे. दुसरी गोष्ट आहे 9 ऑफ कप्स. जे काय तुमचे विचाराधीन स्वप्न आहे
ज्याच्यासाठी तुम्ही काही करत आहे, शिक्षण घेत आहे, कुठे गेलेला आहात, तर तिथनं तुम्हाला शाबासकी, पॉझिटिव्हिटी आणि विथ ऑफर्स मिळणार आहे. पैशाचा ओघ या वर्षभरामध्ये खूप चांगला राहील. सर्वात महत्त्वाचं आहे की सिक्युरिटी आणि हेल्पिंग हँड. तुम्हाला तुमच्या आयुष्याची सिक्युरिटी पण मिळते. हेल्पिंग हँड म्हणजे तुम्हाला करता पण येईल, तुम्ही स्वतः पण होणार आणि तुम्हाला कुणाकडनं मोठी मदत विथ मनी मिळू शकते. वाहन प्राप्तीचा योग आहे, वास्तू प्राप्तीचा योग आहे. म्हणजे एका घरातनं दुसऱ्या घरात स्थलांतर, एका सिटीमधनं दुसऱ्या सिटीला स्थलांतर. व्हील ऑफ फॉर्च्यून, भाग्यचक्र अतिशय चांगलं होणार आहे. म्हणजे आठवडा चांगला आहे, वेळ चांगली आहे. एवढंच आहे की हे सगळं ऐकून हात बंद करून बसू नका. तुम्हाला तुमची मेहनत 10 पटीनं वाढवायची आहे. जे नेगेटिव्ह आहे त्यांना सोडताना त्रास करून घेऊ नका. आले गेले विसरून जावा आणि त्या लोकांना परत आयुष्यात उभं करू नका. कारण पैसे झाल्यावर परत मधुमक्खी का छत्ता आहे, मधुमक्खी आई जाएगी. तर तुम्हाला या आठवड्यामध्ये तसं लक्ष ठेवायचं आहे. हेल्थ ओके आलेली आहे. हेल्थमध्ये छोटीशी सर्जरी किंवा छोटंसे ट्रीटमेंट येऊ शकते, पण फार घातक किंवा नाही आहे. तुम्हाला जिम, मेडिटेशन, व्यायाम ह्याच्याकडे चांगलं कल ठेवा. वर्षभरामध्ये नुकसान नाही आहे. देव उपासना तुम्ही ज्या आवडत्या देवाची करता ते करा. महादेव, गणपती याला प्राधान्य द्या. कार्ड पण अतिशय पॉझिटिव्ह आलेला आहे. असं म्हणते की तुम्ही तुम्हाला जे समजता त्या स्वतःला समजण्यावरनं ते बनवायचा प्रयत्न करा. रीडिंग इज मस्ट. तुम्हाला चांगले साहित्य, चांगलं नॉलेज रीड करायचं आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही रीड कराल ती गोष्ट 3 वेळा रिपिटेशनला रीड करा. तर तुम्हाला चांगलं लक्षात राहील आणि तुमच्या प्रेझेंट मुमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या बरोबर राहणारी माणसं हॅपीनेस देणार आहे, परंतु काही स्वार्थाच्या पोटी. तर तुम्हाला लोकांना ओळखायला शिकायचं आहे. जे कोण स्वार्थी आहे त्याच्यापासून थोडंसं लांब राहायचं आहे. तर हे होतं आठवड्याचं भविष्य वाढदिवसाची माहिती. तर आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. तर पॉझिटिव्ह टिप्समध्ये यावेळी टॉपिक आणलेला आहे की आत्ता दुर्घटना खूप चालू झालेल्या आहे आणि तुम्ही रोज पेपरमध्ये वगैरे आपण चित्र बघतो, व्हिडिओ बघतो आणि आपल्याला त्रास होतो की एवढी का दुर्घटना चालू आहे. तर शनी आणि मंगळचं वर्ष आहे, त्यामध्ये दुर्घटना होणं स्वाभाविक आहे. त्यात आणि सन अतिशय टेन्शनमध्ये आहे, नाराज आहे. सूर्य उपासनाची कमतरता झालेली आहे, अतिशय आग ओकायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे एवढ्या दुर्घटना झालेल्या आहेत. मग आपल्या घरात जेव्हा अशी दुर्घटना होते, बाहेर होते ते आपल्या हातात नाही आहे, पण आपल्या घरात होणाऱ्या दुर्घटना आपण टाळू शकतो. मग दुर्घटना नुसतं नुकसान नाही आहे. दुर्घटना, मुलांचे रिलेशन आता आपल्याबरोबर अतिशय त्रासाचे झालेले आहे. ज्या लोकांना असं वाटतं की आमची मुलं ऐकत नाही आहे, हट्टी झालेली आहे आणि पुढे जाऊन हे आपल्याला धोक्यात पाडू शकतात, त्यांच्या सवयी बदलायची गरज आहे. तुम्ही बघा आता मोबाईलमध्ये ब्लास्ट किती झालेले आहे, मुलांना डोळ्याचे विकार किती झालेले आहे, चष्मे किती लागलेले आहे आणि मेंदूनं ॲबनॉर्मल किती मुलं झालेली आहे. कारण असं दाखवते की ज्यावेळी आपले ग्रह चांगले असतात, स्ट्रॉंग असतात, व्हायब्रेशन पॉझिटिव्ह असतात, तेव्हा आपण देव उपासना करायचं सोडतो. आणि हेच कारण आहे की सगळी एनर्जी पॉझिटिव्ह आणि त्याच्यात तुम्ही भर घालण्यासाठी एखाद्या देवाला ग्रॅटिट्यूड नाही केलं, पूजा अर्चना नाही केली, तुमच्या घरामध्ये पूजेची कमतरता झाली आहे, तर दुर्घटना दस्तक देणार म्हणजे देणार. काही लोकांच्या घरामध्ये मी आत्ता बघितलेलं आहे, ते म्हणतात की आम्हाला मुलं नको आहे आणि आत्ता जे 2 ते 5 वर्षाच्या एजमध्ये मुलं आहे, ती मुलं तुम्ही बघा अतिशय हट्टी आहे. फेकून मारतात अक्षरशः आई वडिलांना, जसं वाटेल तसं बोलतात. मग हे हायपरनेस आहे आणि या हायपरनेसला कंट्रोल करायचं असेल तर आई वडिलांनी संयमामध्ये राहायची गरज आहे. नॉट पॉसिबल, कोणालाही नाही आहे. कारण आपला जवळ मोबाईल 24 तास आहे आणि त्याच्यात आपण जे बघतो त्याच्या व्यतिरिक्त मुलं बघतात आणि आपल्याला कंटाळा आला की मुलाला मोबाईल देऊन सोडून टाकतो की तुझं तू कर, माझं मी माझ्यामध्ये व्यस्त आहे. मग त्याच वेळी मुलं काही ना काही चुकीचे डिसिजन घेतात, चुकीचे साईट्स बघतात आणि चुकीचे गेम खेळतात आणि त्याच्यामध्ये त्यांची एनर्जी फास्ट होते. काही मुलांचा सूर्य आता असा बिघडलेला आहे
की त्यांना परीक्षेमध्ये जे अपेक्षित मार्क पाहिजे होते, ओव्हर कॉन्फिडन्स आल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आमचं सगळंच चांगलं होणार आहे आणि रिझल्ट नॉमिनल आलाय. मग अशा वेळी पॅरेंट्सचा राग त्यांना अनावर होतो. मग सुसाईड करणे, घर सोडून पळून जाणे, आत्महत्यासारखे विचार करणे आणि काही लोक करतात पण. मग ह्याच्यासाठी जबाबदार एका दिवसामध्ये हे सगळं होत नाही. हे खूप महिन्याची जर्नी आहे, तयारी आहे. जर एखाद्या व्यक्तीला आत्महत्या करायची असेल ना, सहजासहजी तो करत नाही. खूप महिने डिप्रेशनचे पास केल्यानंतर रस्ता सापडत नाही, कोणी मदत करत नाही, सासरचं किंवा माहेरचं किंवा इवन पॅरेंट्स, तेव्हा तो डिसिजन घेतो की मी हे जग संपवू. किंवा फायनान्शियल अतिशय कर्ज झालं असेल. कोणालाही मरायची घाई नाही आहे, कारण जग जगण्यासाठी आहे, मरायसाठी नाही आहे. मग आपल्या हातात काय आहे? डेली घरामध्ये गायत्री मंत्र चालवा. सकाळी उठल्या उठल्या आपल्या घरामध्ये मंत्राची एनर्जी कंपल्सरी आहे. हनुमान चालीसा आहे, रामरक्षा स्तोत्र आहे. ज्याचे न कळत वाक्य शब्द तुमच्या मुलाच्या कानामध्ये पडू द्या. हळूहळू त्यांना लक्षात येणार की आपल्याला हे करणं गरजेचं आहे, कारण आई वडील करतात. आता किती घरामध्ये मोठे मोठे मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये मुलं जात नाहीये. आई पूजा करते, दिव्या करते, बत्ती करते, झालं सगळं. बाबा पाय पडला, एखादा नमस्कार केला, निघाला. काही पुरुष मी असे बघितलेले आहे की जे तंतोतंत प्रॅक्टिकल पूजा करतात आणि मनानं करतात. 1-1, 2-2 तास पूजा करतात आणि त्यांच्या घरामध्ये जरी थोडंसं सुख कमी असेल, पैसे कमी असेल, तरी शांतता फार आहे. आणि ज्यांना व्यसन आहे आणि ते लोक पूजा करतात, एकही पूजा सफल होत नाही. आजारपण, गंदकी जर पोटात गेली आणि देवाचं नाव घेतलं, देव खुश होणार नाही. सात्विकपणा, सुपाच्य भोजन आणि सात्विक भोजन घेतलं तर पूजा करू शकता. या आठवड्यापासून तुम्ही तुमच्या मुलांना वॅकेशन असेल, थोडा वेळ असेल, शिक्षण द्या की पूजा करणं गरजेचं आहे. दुर्घटना होत राहणार आहे. ह्या आयुष्यामध्ये अशा दुर्घटना खूप बघायला मिळणार आहे. हे जग खूप फास्ट चाललेलं आहे, त्यामुळं माइंडला कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. तर आपापल्या घरामध्ये पॅरेंट्सनी, आजोबांनी, आजींनी किंवा भाऊ बहिणी एकामेकाला मदत करणं गरजेचं आहे. आणि जे काय तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे, कुठं कर्ज दिलेलं आहे, हे घरच्या लोकांना सांगायला विसरू नका. कारण घरच्या लोकांना तुमची इन्व्हेस्टमेंटची पूर्ण माहिती दिल्याशिवाय अंधारात ठेवू नका. काही दुर्घटना झाल्या तर पाठीमागच्या लोकांना त्रास होतो. कार्यक्रम कसा वाटतो, कार्यक्रमामध्ये कसल्या टॉपिकवरती चर्चा पाहिजे ते आपण करत आहे, परंतु स्वतःचा मनामध्ये बदल स्वतःच करायचा आहे. तर प्रतीक्षा करा केतनासेची कार्यक्रम टॅरोमाणीमध्ये. माझं पण यूट्यूब चॅनल चालू आहे, तिथं पण तुम्ही काम करू शकता, प्रश्न विचारू शकता, लाईक शेअर कॉमेंट चालू करू शकता. प्रतीक्षा करा केतनासेची कार्यक्रम टॅरोमाणीमध्ये. धन्यवाद.